हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज टेन्सला सुरुवात करणार आहोत. टेन्समध्ये आपण सर्वप्रथम प्रेझेंट टेन्स पाहू. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे टेन्सचे 3 प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्सचे आपले 4 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्समध्ये एक सिंपल प्रेझेंट टेन्स होते. आता मी सिंपल प्रेझेंट टेन्स शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलो. दुसरा प्रकार आहे आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं पण म्हणतात. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रकार आहे आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पहिले आपण याची वाक्य रचना जाणून घेऊ. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय येते आपली वाक्य रचना? सब्जेक्ट येतो, वर्ब येतो. आता वर्ब मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर तिथे काय लागते? यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. काय लागतो? यस किंवा ईएस. कधी कधी लागतो, प्रत्येक जागी लागत नाही. आता तृतीय पुरुषी एकवचनी काय लागतात? ही शी इट. ही शी इट असलं तर काय लागतो? यस किंवा ईएस. बाकी वेळेस किंवा एकवचनी असेल करता तर बाकी वेळेस काय लागेल? फक्त वर्ब लागेल, यस ईएस नाही लागणार. त्याच्यानंतर आपल्याला वो ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? ऑब्जेक्ट. त्याचप्रमाणे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपला सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आय एम इज आर पैकी घ्यायचा. आय एम इज आर पैकी काहीतरी एक लागेल. आता आपला कर्ता जो आहे त्याच्यानुसार आपला आय एम लागेल, इज लागेल, नाहीतर आर लागेल. त्याच्यानंतर वर्ब घ्यायचं, वर्ब संग आयएनजी घ्यायचं, त्याच्यानंतर वो घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट येईल, हॅज येईल नाही तर हॅव येईल. अजून हे हॅज कधी येतो, हॅव कधी येतो तो आपल्या कर्त्यावर डिपेंड राहतो. ह्या वेळेच्या नंतर काय येते? वर्बचं तिसरं रूप येते आणि लास्टला वो येईल. त्याचप्रमाणे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची वाक्य रचना आहे आपली यस प्लस हॅज हॅव येते येणार प्लस बीन. ठीक आहे. प्लस बीन आयएनजी. पहा तिथं कंटिन्युअस टेन्स येतो, तिथं आयएनजी येते प्लस ओ. आता आपण काही याच्यावर आधारित वाक्य घेऊ आणि त्याचे काही उदाहरण आपण सोडू. समजा आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आपला एखादा वाक्य घेऊ. दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतात. पहा इथं यस ईएस लागलं का नाही? कारण हे एकवचनी नाही आहे. एकवचन आहे काय नाही, हे अनेक वचन असल्यामुळं इथं यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. एकवचन असलं असतं तर यस किंवा ईएस प्रत्यय लागला असता. आता त्याच्यानंतर आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं करायचं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाक्य तयार करायचं. आता इथं जर पाहिलं आपण, हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हा काय आपला ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट एवढं कळालं. आता पहा हे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना करायची. तर सुरुवातीला काय येते पहा, आपल्याला सब्जेक्ट. मग आपल्याला पहिले सब्जेक्ट लिहायचं येतं. सब्जेक्ट काय? दे. त्याच्यानंतर जर पाहिलं आय एम इज आर पैकी काय लागणार ते पाहायचं. आय एम येणार, इज येणार की आर येणार. मग देच्या समोर काय लागतं? देच्या समोर आर लागते. ठीक आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. आपण हेल्पिंग वर्ड्स मध्ये पाहिलेलं आहे. दे आर. आता पहा वर्ब संग आयएनजी लागते. आता वर्ब कोणता आहे? आपला प्ले. प्लेचं काय होईल? मग प्ले संग आयएनजी लागेल. वर्ब प्लस आयएनजी, व्ही प्लस आयएनजी म्हणजे प्ले, so will playing.
दे आर प्लेइंग आणि लास्टला काय ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय आपला क्रिकेट. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स इथे पण पहा. पहिला काय आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट दे आहे इथं. त्याच्यानंतर इथं पाहिलं हॅव. ह्याच किंवा ह्या पैकी एखादा शब्द झाला. काय येईल मग इथं हॅव किंवा ह्याच पैकी काय येईल. हॅव येते. दे हॅव. ठीक आहे. करेक्ट. दे हॅव. देच्या समोर ह्याच लागत नाही. एक वचनी करता असलं तर ह्याच लागते आणि एक वचनी करता असलं तर ह्याव लागते आणि आयच्या समोर ह्याव लागते. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. दे हॅव. वर्बचं तिसरं रूप. आता वर्बचं तिसरं रूप म्हणजे प्ले. प्लेचं काय तिसरं रूप. प्लेचं काय तिसरं रूप काय प्लेड. दे हॅव प्लेड आणि आपला लास्टचं काय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय क्रिकेट. पहा मित्रांनो जर तुम्हाला प्रेझेंट टेन्स आलं तर तुम्हाला बाकीचे सगळं टेन्स येऊन जाईल. प्रेझेंट टेन्स आला की पास्ट टेन्स ऑटोमॅटिकली येते आणि फ्युचर टेन्स मग ऑटोमॅटिकली येते. त्याच्यामुळे प्रेझेंट टेन्सला फोकस करायचं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं पहिलं आपलं वाक्य रचनेमध्ये यस येते. इथं यस काय सांगा बरं. यस म्हणजे सब्जेक्ट. काय यस काय यस काय आहे दे. करेक्ट. दे सांगत जा उत्तर बरोबर. ठीक आहे. दे ह्याच लागेल का ह्या. आपण इथं पाहिलं देच्या समोर ह्याव लागते तर ह्यावच लागणार. ह्याच नाही लागणार. दे ह्याव. त्याच्यानंतर काय लागते बिन. त्याच्यानंतर बिन. इथं बिन. अतिशय सोपा असा आहे. वर्ब प्लस आयएनजी लागते. वर्ब प्लस आयएनजी म्हणजे वर्ब काय प्ले. प्लेचं काय होते प्लेइंग आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आपला क्रिकेट. अशा प्रकारे अतिशय सोपं आहे. ठीक आहे. समजा आता देच्या जागी आपल्याला समजा हा वाक्य घेऊन आपण सिंपल प्रेझेंट टेन्स करू. आपला आय घेऊ. आय घेताना आपलं वाक्य सुरुवात करू. आयच्या समोर पहा आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट हा आपला वाक्य आहे. चला आय प्ले क्रिकेट. त्याच्यानंतर आपल्याला वाक्य रचना काय करायची. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. सब्जेक्ट घ्यायचा आपल्याला पहिले आय. सब्जेक्ट घ्यायचा. त्याच्यानंतर आय विल आर पैकी काय लागते. आय. आयच्या समोर आय विल आर पैकी आय लागते. आय एम. त्याच्यानंतर वर्ब प्लस आयएनजी. वर्ब प्लस आयएनजी म्हणजे प्लेचं काय होईल प्लेइंग आणि लास्टला ऑब्जेक्ट क्रिकेट. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा. ठीक आहे. चला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याची वाक्य रचना बघितलं. सब्जेक्ट लिहायचा आपल्याला आय. सब्जेक्ट काय आपला हा इथं सब्जेक्ट आहे. याला वर्ब म्हणतो. हा ऑब्जेक्ट झाला आय. त्याच्यानंतर काय लागते हॅव. हॅव पैकी लागणार आहे. काय लागणार मग आयच्या समोर काय येते ह्याव येते. काय आहे येते आय हॅव. करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्बचं तिसरं रूप प्लेचं काय होते प्ले आणि क्रिकेट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आपलं शेवटचं वाक्य प्रेझेंट टेन्स. चार प्रकार राहतात प्रेझेंट टेन्स मध्ये. त्याच्यामध्ये सुरुवात हे वाक्य रचना नेहमी पाहिजे. एकदा वाक्य रचना डोक्यात गेली की तुम्हाला काय नाही मग परफेक्टली तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात. तर पहिले सब्जेक्ट आय. ह्याव यापैकी काय लागल आय हॅव. नंतर बिन. बिन. नंतर वर्ब संघ आयएनजी. वर्ब संघ आयएनजी म्हणजे काय ना प्लेचं होईल प्लेइंग आणि ओ ऑब्जेक्ट काय आपला
क्रिकेट. अपेक्षा करतो की तुम्हाला हे सगळं समजतंय. व्हिडिओ समजत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला काय की आपले सगळे व्हिडिओ येणारे पाहता येतील. आता पुढचा आपण याच्या जागी आपण आता करता चेंज करू. करता आपण काय घेऊ आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, नंतर वाक्य चेंज करू. ठीक आहे, नंतर वाक्य चेंज करू. ठीक आहे, आता करता आपण बदलू का, करता परत पण वेगळा घेऊ का. ठीक आहे, आय प्लेच्या जागी काय घेऊ, आपण वाक्य घेऊ आय, आयच्या जागी आय ना घेऊ आय ही सिंग्स अ सॉन्ग. बघा इथे यस लागला. इथे यस कशामुळे लागला, हे एक वचन आहे. आता इथे यस काऊन नाही लागलं, कारण इथं आय असलं तर इथे यस नाही लागलं. बाकीचे एक वचनी कुणी असू द्या तिथं वर्ब संघ आहे. बघा यस किंवा यस ला इथे यस लागला. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. आता दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट. हा सब्जेक्ट, हा वर्ब, हा ऑब्जेक्ट. आता आपण पहिले सब्जेक्ट लिहायचं. काय इथं सब्जेक्ट ही. त्याच्यानंतर आय बी पैकी काय लागणार, आय बी पैकी काय लागणार, तर हीच्या समोर आय लागते का नाही, आर पण नाही लागत, इज लागते. ही इज वर्ब संख्या आहे, तर सिंग आपला वर्ग आहे. यस परते पकडायचं नाही. सिंगिंग अ सॉन्ग. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं वाक्य, पुढचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये पहिला यस म्हणजे ही, यस म्हणजे काय, यस हा सब्जेक्ट. त्याच्यानंतर ह्या जे काय यावेळी हीच्या समोर काय येतं, यावेळी इथे काय हॅज येते, हीच्या समोर ही हॅज. त्याच्यानंतर काय येणार, वर्बचं तिसरं रूप सिंग सॅंग संग येईल. काय येईल, संग अ सॉन्ग. त्यानंतर लास्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याची वाक्य रचना कशी राहणार, सब्जेक्ट तरी यावं लागणार. ह्या व्याजपैकी काय येणार, व्याज येणार, कारण आपल्याला पहिले आधीच माहिती आहे. त्याच्यानंतर बी येईल. वर्ब संघ आयएनजी म्हणजे वर्ब आपला सिंग, सिंगिंग केलं की नाही आपण, तसं घ्यायचं सिंगिंग अ सॉन्ग. ठीक आहे, आता आपण अजून एक वाक्य घेऊ आणि संपवून टाकू. ठीक आहे, चल काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. जे पण डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. सर समजलं नाही समजलं, समजलं तर थँक्यू सर, काहीतरी कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. चला त्याच्यानंतर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक वाक्य घेऊ. काय पहा, हीच्या जागी मी काय करतो, वी लिहितो. वी सिंग अ सॉन्ग. आता यस इथं काऊन नाही लागलं, इथं काऊन लागलं, कारण हे ही एक वचनी आहे, वी अनेक वचनी. वी म्हणजे आम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा सब्जेक्ट, हा वर्ब, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. पहिले आपल्याला घ्यायचा सब्जेक्ट वी. त्याच्यानंतर आय बी पैकी काय लागणार आपल्याला, वीच्या समोर काय लागते, वीच्या समोर लागते आर. नंतर वर्ब घ्यायचं आणि आयएनजी घ्यायचं. वी आर प्लेइंग घ्यायचं खाली, सिंग घ्यायचं सिंगिंग अ सॉन्ग. त्याच्यानंतर आपण घेऊ दोन झाले की आपण. त्याच्यानंतर घेऊ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याची सुरुवात आपल्याला सब्जेक्ट पासून सुरुवात करायची. प्रत्येकाची सुरुवात सब्जेक्ट पासून. इथं सब्जेक्ट काय आहे, वी. आता वीच्या समोर हॅज लागते का हॅव लागते,
वीच्या समोर घ्यावं लागते. अतिशय सोपा आहे. ग्रामर एकदम सोपा प्रकार असतो आणि टेन्स हा प्रत्येक जागी येतो. 8वी असो, 9वी असो, 10वी असो, 12वी असो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तिथे टेन्स येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट टेन्स येणं गरजेचं आहे. एकदा प्रेझेंट टेन्स आलं म्हणजे तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येणार. वी हॅव वर्बचा तिसरा रूप सिंग, सॅंग, संग. संगिंग अ सॉन्ग. आणि तुम्हाला स्पीकिंगसाठी पण, इंग्लिश स्पीकिंगसाठी पण तुम्हाला टेन्स येणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला टेन्सच येत नाही तर इंग्लिश स्पीकिंग जमणार नाही. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. चला याचं काय होईल? सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट किती आहे? वी. ह्या पैकी आपल्याला काय लागते? हॅव, बीन. वर्ब संघ आयएनजी. वर्ब संघ आयएनजी म्हणजे सिंगचं सिंगिंग, अ सॉन्ग. अशा प्रकारे आपण टेन्स मधला प्रेझेंट टेन्सचे थोडेसे प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.